आज को कोई ज़रूरत नहीं है, इसको या तो वहाँ से फेंक दीजिए या तो हमको न्याय दीजिए। यार मित्रांनो, खरंच यार कॅन्डल मार्च काढावा लागतोय आज एका मूक प्राण्यासाठी. इतकं विचित्र वागलाय हा माणूस. म्हणजे तुम्हाला सांगतो, अंबरनाथ मध्ये जे पालेगाव आहे तिथलं रॉयल फ्लोरा फेज 2 या कॉम्प्लेक्समध्ये ही घटना घडली आहे. 12व्या माळ्यावरून त्या इसमाने सरळ सरळ त्या मांजरीला ढकलून दिलं आहे आणि हे कॅमेऱ्यात कैदसुद्धा झालं आहे. फक्त एवढंच आहे की आता त्याच्या घरचे बोलत आहेत की ती व्यक्ती ज्याने मांजराला ढकललं आहे ती मानसिक रोगी आहे. पण मग तसं असेल तर तसं दिसत नाही आहे ना CCTVमध्ये, आणि म्हणूनच हा कॅन्डल मार्च 3 ऑगस्ट 2026 रोजी काढण्यात आला अंबरनाथमध्ये. या मांजरीला न्याय मिळावा यासाठी हा कॅन्डल मार्च होता. आज आम्ही सगळे पावसात उभे आहोत आणि ज्या पद्धतीने आम्ही त्या बाळासाठी न्याय मागतोय, कारण हा मनोरुग्ण उद्या तिथे एखाद्या मुलाला त्याने ढकलून दिला असतं, तुम्ही अंबरनाथ पेटवलं असतं की नाही? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे पशु खातं आहे, पर्यावरण खातं आहे, अशा पंकजाताई मुंडे, पंकजाताईंना मी एकच सांगेल, तुम्ही सुद्धा प्राणीमित्र आहात. या गोष्टीवर तुम्ही कठोर कारवाई करण्यासाठी आदेश द्या, माझी विनंती आहे. कारण काय माहिती का, जोपर्यंत हे समीकरण सेट होणार नाही, त्याला अटक होणार नाही ना, तोपर्यंत हे असे निर्दयी नालायक माणसं सुधारणार नाहीत. मी विनंती करतो की याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्या बाळाला, त्या मुक्या जीवाला न्याय मिळाला पाहिजे. मला आणखीन काहीच नको आहे, पण आम्ही जनावरला फक्त जनावर समजू नका. त्याच्यामध्ये पण जीव आहे, त्याला पण पिल्ली होतात. माणसासारखंच त्याचं आयुष्य असतं. पण हे जर एखाद्या मुलाच्या बाबतीत घडलं असतं ना, पूर्ण भारत एकवटला असता आणि दंगा केला असता. मुक जनावरांना त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही आहेत. न्याय संस्थाने एक पनिशमेंट दिले. एखादा जर बेजुबान जर असेल, म्हणजे कुत्रा असू दे, मांजर असू दे, कोणताही प्राणी, जर त्याला मारल्याची जी शिक्षा आहे, 1960 साली जी शिक्षा ठेवलेली 50 ते 100 रुपये, फक्त तीच शिक्षा दिली जाते. आता 1960 पासून आता आपण 2026 पोहोचलोय. आतापर्यंत इतके चेंजेस झालेत न्यायसंस्थामध्ये. मग ह्याला का चेंजेस काय झालेत? म्हणजे एवढा स्वस्त जीव आहे त्यांचा, आणि एवढा स्वस्त जीव असताना सुद्धा त्या मांजरीला न्याय मिळायला एवढा वेळ का लागतोय? अमानुष माणसाने त्या बाळाला 12 मजल्यावरून खाली फेकलं. त्याला काही वाटलं नाही की त्या बाळाला फेकलं, त्या मनात काय असं वाटलं, दुःख नाही झालं की आपण का ज्या जीवाला फेकून राहिलं, त्यांनी तुला काय केलेलं. माझे हेच प्रशासनाला हेच विनंती आहे की त्याला कठोरच्या कठोर शिक्षा व्हायला पाहिजे.